डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीचं जर बेस्ट एक्झाम्पल हवं असेल तर ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुम्हाला फॉलो करावीच लागेल. कारण एका सामान्य माणसाच्या आयुष्यात जी काही उथलपुथल होते ते गेल्या 50 दिवसात आपण एक्सपिरियन्स करत आलेलो आहोत. ट्रॅव्हल, फंक्शन, आजारपण, वर्कलोड या सगळ्या दुविधांना आपण सामोरे जातो. आता या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या फिजिकली बॉडीवर खूप जास्त फरक पडलाय. अर्थात ही सगळी प्रसंग नसती आली तर आपली प्रोग्रेस अजून जास्त छान झाली असती. पण या सगळ्याच्या पश्चात आपली इच्छाशक्ती, निर्णय आणि प्रयत्न पहिल्या आठवड्या एवढेच ठाम आहेत. म्हणून ही ट्रान्सफॉर्मेशन ह्याच्यामध्ये माझा असलेला हट्टीपणा हा उदाहरण आहे की एका व्यक्तीने जर ठरवलं तर तो काहीही करू शकतो. आता राहिले 40 दिवस आणि आपण आपल्या टार्गेट पासून थोडे जास्तच लांब आहोत. आणि जेव्हा तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल मी ऑलरेडी 2-3 दिवसासाठी नाशिकला जायला ट्रेन मध्ये बसलोय. मग जर डिफिकल्टीजचा ऍड ऑन होणं थांबत नसेल तर मग एफर्ट जास्त ऍड करायला काय जाते. आता जर अपडेट द्यायचं झालं तर फिजिक तर तुम्ही बघितलीच. आपली बॉडी थोडी जास्त सॉफ्ट झालंय कारण फूड पॉइझनिंग मुळे भरलेला ताप, त्याच्यावरती सुरू असलेल्या गोळ्या आणि त्या गोळ्यांमुळे आपली मेलेली भूक दुरुस्त करायचा प्रयत्न अजूनही चालू आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर आपण पूर्णपणे बरे तर नाही झालोय पण येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. एक फुल टाइम जॉब करत असताना सोबतच कॉन्टेंट क्रिएशन हँडल करून स्वतःचे फिटनेस गोल हिट करणं किती कठीण आहे, किती चॅलेंजिंग आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. म्हणूनच माझी ही ट्रान्सफॉर्मेशन हे पॉसिबल कसं आहे आणि ह्याला घेऊन एक रिअलिस्टिक अप्रोच कसं असलं पाहिजे ह्याचा उदाहरण असणार आहे. जर तुम्ही पण एक फुल टाइम जॉब करणारे फिटनेस फ्रीक असाल तर ही व्हिडिओ नक्की शेअर करा, मला फॉलो करा. आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.